एका बाजूने खरं तर अमरज्योत मायनी संघ तर दुसऱ्या बाजूने जय भवानी खिरकंडी संघ आपल्याला पाहायला माफी असावी कोसावडे खिरकंडी संघ मागची मॅच हारला त्याचंच नाव नक्कीच माझ्या मुखामध्ये होतं आणि त्या संघाला परास्त करत अराव संघानं बाजी मारले कोसावडे संघ मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकला आणि फिल्डिंग साठी ते आपल्याला पाहायला मिळतात सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या ठिकाणी अमरज्योत मायनी संघाची आकाश आणि अमर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अनिरुद्ध यस पंचांचा ग्रीन सिग्नल मॅच ला होते सुरुवात पहिला बॉल 3 षटकांची मॅच इथे चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटला बर्ष होऊन चेंडू चाललाय खरं तर अतिशय शॉर्ट थर्डमॅनला चेंडूला स्टॉप केला एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेकलं तद्वर मात्र एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली गेल्या सिंगल न खरोखरच अकाउंट ओपन झालाय इथे फटका फसलाय झेलची संधी आहे आणि सुंदर झेल पकडला गेला जो तारणारा जो संघाचा तारणारा खेळाडू अर्थात अमरला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला निराश आहे स्वतःवरती महत्वाची मॅच आहे जिम्मेदारीने खेळ करायचा होता परंतु आता विकेट गेले त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला किरण किरण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला एकच धाव धावफलकावरती लागले गेल्या आणि स्वयंसेवक करतातच हॉलंडर्स आपण भूमिका नक्कीच बजवायच्या अजून फक्त 2च सामने बाकी आहेत आपण एवढा सहकार्य केला फक्त 2 मॅचेससाठी अजून तुमचं सहकार्य अपेक्षित आहे आणि पुन्हा एकदा माझ्याकडे वळतो अनिरुद्ध गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते इथे स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता सहजरित्या एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेने पुन्हा एकदा धाव फलक पुढे सरकेल धाव फलकावरती टोटल 2 वरती जाऊन पोहोचला यजमान संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो अर्थात अमरज्योत मायनी संघ आणि धावा चांगल्या बनवाव्या लागतील खूप मोठ्या संख्येने खरं तर गावचं आयोजन म्हटल्यानंतर अख्खा पूर्ण गाव आपल्याला सपोर्ट करायला येत असतो आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात 2 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात इथे रिव्हर्स पॉवर पॅक खरं तर फुलातून स्ट्रोक पाहायला मिळाला आणि दणदणीत खणखणीत चौकार 4 धावा सुंदर फटका पाहायला मिळाला आकाशच्या बॅट मधून चौकार आला 4 धावांसाठी अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला अनिरुद्ध गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय इथे शॉर्ट बॉल होता हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता खूप सफल झाले होते आणि त्यानंतर स्टंप वरनं चेंडू त्या ठिकाणी जातोय आणि पंच सांगतायत की चांगला चेंडू आहे डॉट बॉल अतिशय सुंदर गोलंदाजी या षटकाचा जर आपण उल्लेख केला तर चांगले गोलंदाजी राहिले असं आपण म्हणूया इथे स्टेप आउट झाले डान्सिंग डाऊन द विकेटने खेळण्याचा प्रयत्न अजून एक दे धक्का आकाशला देखील परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला
किरणला आपण पाहतोय इथे देखील गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही या. खर तर कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्री गोविंदजी जाधव त्याच्या सहसाथीनं कोयना क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव सचिवच बोल सुरेंद्र जी साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. तर सर्वांचं सहर्ष स्वागत. सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टोटल 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे देखील चांगला फटका खेळून काढला. गॅप मध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सहजरित्या चेंडूला उचलून फेकतील. तद्वार 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि धावफलकावरती टोटल धावांचा जर विचार केला तर 14 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर मैदान जर आपण पाहायला गेलं तर उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी आणि मान्यवरांसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण मॅच पाहतोय. अमरज्योत मायनी संघ बॅटिंग करतोय आणि फिल्डिंग साठी जय भवानी कुसावडे संघाला आपण पाहतोय. टॉस जिंकला कुसावडे संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आतापर्यंत 14 धावा. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलं तर फक्त 6 धावा होत्या. 6 धावा होत्या आणि आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला मॅच सुरू करा कुसावडे संघ. सुंदर मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सेमी फायनल आणि फायनल मध्ये आराव संघानं धडक मारली. इथे फुलटॉस आहे. झेल नक्कीच या ठिकाणी सोडला गेलाय. नशिबाची साथ देखील बिलत्या असंच आपण म्हणूया. झेलला जवळजवळ पकडला होता आणि शेवटच्या क्षणाला मात्र जमिनीला दान झाला. सुटकेचा निश्वास कुठेतरी टाकला असेल फलंदाजानं. अजूनही मॅच मध्ये धावा करायच्या आहेत, करावा लागतील. खरं तर जिंकलात तर सरळ फायनलचं तिकीट आणि हरलात तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जिंकावं लागेल. यस 50-50 सोन्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल प्रत्येक षटकार चौकारासाठी. राजेशजी पवार यांच्या शुभ हस्ते ते पारितोषिक दिलं जाईल. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावा धावफलकावरती. इथे नक्कीच चांगला चेंडू होता आणि त्यानंतर पंचांनी सांगितलं की डॉट बॉल. 17 धावा धावफलकावरती. शेवटचा स्लॉगवर कुठला गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. सुंदर आयोजन आपण पाहतोय. चला गोलंदाज लगेचच या ठिकाणी पाठवायचा आणि मॅच देखील सुरू करायची आहे. 17 धावा धावफलकावरती. कमीत कमी 13 ते 15 धावा आल्या तरी देखील एक चांगला टोटल उभारला जाऊ शकतो. गोलंदाजीचा तोफखाना आहे मायनी संघाकडे, परंतु धावा देखील बनवाव्या लागतील. 30 ते 32 धावा झाल्या तरी देखील चांगला टोटल या ठिकाणी होऊ शकतो. सतरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 6 चेंडू अजूनही बाकी आहेत. अंतिम षटक जसला गोर हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. धावा जर बनवल्या तर एक चांगलं टोटल उभारलं जाऊ शकतं, परंतु डॉट बॉल जर तुम्ही खेळलात तर धावफलक तिथेच स्थिरावेल आणि कमी धावांचं टोटल या ठिकाणी कुसावडे संघाच्या वाट्याला येईल. तिसरे षटक फेकण्यासाठी गोलंदाज
गणेशला आपण पाहतो. चला गणेश मॅच सुरू करा. अजून एक फायनल बाकी आहे आणि खूप मोठ्या संख्येने पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. गोलंदाज सज्ज होतो. गणेश पहिला चेंडू फेकला. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगला. एक धाव घेतली गेली. खास धावेवरती दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला गेला आणि खरोखरच यस चेक केलं जाईल. कुशल डिसिजन होता त्याच्यामुळे पंचांनी जरूर या ठिकाणी थर्ड अंपायरकडे अर्थातच टीव्ही अंपायरकडे हा डिसिजन सोपवलाय. बाकी कुणी आवाज देणार नाही. जो डिसिजन असेल ते आमचे आयोजक या ठिकाणी सांगतील. तर डिसिजन पेंडिंग असेल आणि पंच जरूर आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. त्यांनी या ठिकाणी टीव्हीवरती चाचपणी केली आणि त्यानंतर पंच जरूर या ठिकाणी आम्हाला डिसिजन सांगतील. यस 2 धावा असतील. नॉट आउट असेल. फलंदाज सुरक्षित पोहोचलाय. नक्कीच कुशल डिसिजन होता त्याच्यामुळे टीव्ही अंपायरकडे मदत घेतली पंचांनी आणि 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. एकोणावीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे फटका फसलाय. झेलची संभावना आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय.
डीजे खरं तर आपण पाहतोय क्रिकेटला जेवढा स्कोप आला तेवढाच बैलगाडा शर्यत खूप फॅन फॉलोअर्स चाहते वर्ग खूप मोठ्या संख्येने झालेत आणि बैलगाडाचा एक सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून आपण ऐकतो. तर 19 धावसंख्येवरती एक धक्का लागलाय. गोलंदाज गणेश पुन्हा एकदा सज्ज झाला. उत्कृष्ट समालोचक देखील आहेत. ऑनसाइड मध्ये चांगला फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत एखाद्या ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकतायत. गुड थ्रो, सुंदर थ्रो पाहायला मिळाला आणि एकच धावेवरती समाधान अर्थात मानावं लागेल. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 20 धावा धावफलकावरती अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. कसे फेकले जातील. शॉर्ट बॉल आहे. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली गेली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. बॅकअप चांगलं होतं त्या ठिकाणी खेळल्या गेल्यात आणि या 2 धावा कंप्लीट झाल्यात. शीताच्या चपलाईने हरण्याच्या वेगानं मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट आणि 22 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 2 चेंडू बाकी असतील परंतु या चेंडूवरती जेवढ्या धावा जास्त येतील ना तेवढ्या बेनिफिट चांगलं असेल अर्थात अमरजोत मायनी संघासाठी. 2 चेंडू बाकी असतील धावफलकावरती. धावांचा जर आपण विचार केला तर 22 धावा लागल्या गेल्यात. मॅच रोमांचक स्थितीमध्ये पुढच्या सत्रामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. आता गोलंदाजी अफलातून गेल्या खरं तर जय भवानी कुसावडे संघाने इतके मोठा फटका. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत षटकार. स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार आलाय. शेवटचा अंतिम चेंडू. इथे देखील हेलिकॉप्टर उडवला. एक धाव घेतली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. रनआउटची संधी आहे. खराब थ्रो. 2 धावा झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. हो यस 3 धावा देखील कंप्लीट आणि शेवटच्या चेंडूवरती जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा पळून काढल्यात. म्हणजे टोटल धावांचा जर आपण उल्लेख केला तर धावफलकावरती टोटल लागला गेला 31 धावा आणि 32 धाव्यांचं आव्हान आहे. तर मी मगाशी देखील म्हटलं होतं की अमरजोत माहिती संघाकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे आणि जेवढी धावसंख्येची गरज होती आणि एक चांगला सेफ स्कोर तर मी म्हणू शकत नाही परंतु प्रत्येक षटकामध्ये 10 धावांचा रन रेट या ठिकाणी त्यांनी गोळा केलाय. गोलंदाजी चांगली करावी लागेल. महत्वाची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो सरळ फायनल मध्ये धडक मारेल. खरं गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर कुसावडे संघाने देखील चांगली गोलंदाजी केली. 31 धावेपर्यंत रोखला. 32 धावांचं टार्गेट आहे. शंभूराजेंचा मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्या. माहिनी गावचे स्वप्नील पवार यांच्याकडून प्रत्येक निवृत्ती पवारला प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा पारितोषिक असेल.
आशिष आणि सुशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जय भवानी खुसावडे संघाची दाखल झाली. तर पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज निवृत्तीला आपण पाहणार आहोत. 32 धावांचं टार्गेट आणि एक चांगलं टार्गेट आहे. खरं तर गोलंदाजी चांगली झाली तर मागची मॅच आपण पाहायला गेला तर फक्त 25 धावांचं टोटल होतं आणि 25 धावांचं टोटल रोखलं गेलं होतं. म्हणजे सकाळचा सत्र जर आपण पाहिला तर कमी धावांचा नक्कीच टोटल आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील तेच पाहायला मिळालंय. 32 धावांचं टार्गेट आहे. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जय भवानी खुसावडे संघासमोर. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच लगेच सुरू करा. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज निवृत्तीला आपण पाहतोय आणि स्ट्राईक वरती फलंदाज आशिषला आपण पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंड वरती सुशांत हा फलंदाज. ही सलामीची जोडी कुसावडी संघाच्या मैदानाच्या आतमध्ये. तर पहिलं षटक अमरज्योत मायनी संघाच्या माध्यमातून निवृत्ती फेकण्यासाठी सज्ज झालाय. 18 चेंडू 32 धावेची गरज आहे. सेमी फायनल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि बाउंड्री लाईनच्या नक्कीच जवळ कोणी क्षेत्ररक्षक थोडासा बाहेर चेंडू आहे आणि एक धाव जरूर मिळेल. डॉट बॉल आहे, माफी असावी. जरूर त्या ठिकाणी आपण सांगतो दोन्ही बॅटर्स जवळ आले होते त्याच्यामुळे मला देखील वाटलं की धाव घेतली गेल्या आणि डॉट बॉल पाहायला मिळतो. निवृत्तीचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती कमबॅक अर्थातच चांगली सुरुवात केली. इथे अतिशय वेगाने चेंडू फेकण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलंय की व्हाईट बॉल आहे. पंचांनी असपणे केले तर नंतर हा डिसिजन दिलाय व्हाईट बॉल असेल. यस, व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात अकाउंट ओपन झाल्या. खरं तर या ठिकाणी आपण पाहतो कुसावडी संघाचं निवृत्ती सज्ज झाल्या. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा लाईन भरकाटतोय. लगातारचा हा दुसरा वाईट आणि पहिला चेंडू चांगला फेकल्यानंतर आता मात्र लगातारचे 2 चेंडू वाईट फेकलेत. 2 चेंडू वाईट फेकलेत. अतिशय लाईन भरकटताना पाहायला मिळतो निवृत्ती हा गोलंदाज. एक चेंडू पहिला डॉट फेकला होता नंतर 2 धावा मिळाल्या एका चेंडूवरती. सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगते. निवृत्ती पुन्हा एकदा सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती मालदेव एंड कडून. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने धावतोय. चेंडूला स्टॉप केलाय. खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जीवाच्या अखांताने क्षेत्ररक्षक धावत होता आणि त्याने चेंडूला स्टॉप केलाय. पुन्हा एकदा 2 धावा त्या ठिकाणी पळून काढल्या गेल्यात. सुंदर रनिंग पाहायला मिळते आणि अतिशय संत गतीच्या मॅचेस आपण संपूर्ण आज दिवसामध्ये पाहिल्या. आज मेगा फायनलचा दिवस, मेगा फिनाल आहे. खरं तर जो कोण संघ चॅम्पियन होईल या स्पर्धेचा. इथे लॉंग स्टॉपला चेंडू चाललाय. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू चाललाय दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर. हा नशिबाचा बाईचा चौकार. अतिशय सुंदर असं समुद्र संगीत. जंगलातील मजबूत लाकडाला साग म्हणतात. सापातील विषारी जातीला नाग म्हणतात आणि शत्रूला सलके बल करून सोडणाऱ्या वाघाला श्री जिजाऊंचा शिवछत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. खरं तर अतिशय सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ऐकताय
आणि पुन्हा एकदा सिंगल या ठिकाणी घेतले गेल्या. 9 धावा धाव फलकावरती. अतिशय सुंदर लढत सेमीफायनल. खरोखरच जर आपण पाहायला गेला तर 32 धावांचं टार्गेट आहे आणि 32 धावांचं टार्गेट चेस करत असताना कुठेतरी निवृत्ती महागडा ठरतोय. पहिला षटक त्याने जरूर हाताळला. पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिला त्याने डॉट बॉल फेकला आणि त्यानंतर लगातारचे 2 वाईट चेंडू फेकल्यानंतर डावाला सुरुवात झाली असंच आपण म्हणूया. इथे बाची कडा पुन्हा एकदा शॉट लॉंग स्टॉपला सर्कलच्या आतमध्ये चेंडूला ऑफेल्ड केला. एक धाव रोखू शकणार नाहीयेत. बॅटची खडा घेतली होती असं वाटलं होतं की झेल पकडला जाईल परंतु थोडेसे क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल घेतले गेल्या. 32 धावांचं टार्गेट आहे. 32 धावा करायच्या कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. 10 धावा आतापर्यंत धाव फलकावरती पाहायला मिळतात. निवृत्ती अजूनही गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदललं जात आहे. पुढचा चेंडू इथे चांगला चेंडू आहे. हाफ पिच दिला होता आणि सहजरित्या खेळून काढलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाका ठोकलाय षटकार. अफलातून स्ट्रोक. जण 16 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 16 धावेची गरज आहे. अतिशय सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून आपण पाहतोय. 16 धावा धाव फलकावरती लागल्यात. इरादे बनते हैं और बिगड़ते हैं, इरादे बनते हैं और बिगड़ते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं, बोलो ओम साई राम. आणि मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहायला गेलात तर 16 धावा धाव फलकावरती लागला गेला. अर्ध पल्ला जरूर गाठलाय. अजूनही अर्धा पल्ला गाठायचं बाकी आहे. खरं तर कमबॅक करावं लागेल. अमर या गोलंदाजाला क्षमता आहे, गुणवत्ता आहे, पण मैदानाच्या आतमध्ये ते सिद्ध करणं खूप आता या सिच्युएशनला गरजेचं आहे. अमरच्या हातामध्ये चेंडू सोपावलाय. 12 मध्ये करायच्या 16. हा षटक इकॉनॉमिकल फेकला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये यू टर्न करेल अमरज्योत माहिनी संघ आणि कदाचित जास्त धावा जर गेल्या तर कुठेतरी या ठिकाणी बॅकफुटला ढकलला जाईल. चला आपण देखील सहकार्य करा. मॅच अमर आपण लगेच सुरू करायचा. 12 चेंडू कुशल मॅच मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल आपण एन्जॉय करतोय. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा. अमरज्योत चषक 2024 ची हे दिमागदार आयोजन. मायनी गावचं खरं तर कौतुक करायला पाहिजे. अनेक स्पर्धा या मैदानावरती होत असतात परंतु त्याच्यामधली एक स्पर्धा आपण पाहतोय. इथे पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय. अधिक दुष्काळ त्याच्या 13वा महिना. यस राजू पाटील सर या ठिकाणी सांगतात की हा नो बॉल आहे आणि एक्स्ट्राच्या धावा खूप खर्च केल्या या मॅच मध्ये. जर आपण पाहायला गेला तर आता देखील फ्री हिट असणार आहे. हेलिकॉप्टर फिरलाय आणि त्यानंतर फ्री हिट म्हणजे मूव्ह आणि खेळण्याची संधी बॅटरसाठी असेल. या फटका नक्कीच मोठा फटका घेण्याचा प्रयत्न बॅटर्सच्या मनामध्ये नेहमीच राहिलाय जेव्हा जेव्हा फ्री हिट असते. पुढचा चेंडू घेऊन अंबर पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे देखील पायातनं चेंडू खोदून काढला. एक धाव घेतली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? कदाचित दुसरी धाव घेतली असते तर फलंदाज बाद झाला असता. पुन्हा एकदा सिंगल घेतली गेल्या आणि सिंगलच्या मदतीनं अतिशय 18 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. म्हणजे हळूहळू का होईना परंतु धावफलक हलताय याला महत्व आहे. चला मॅच सुरू करा. अजूनही फायनल बाकी आहे आणि खूप सारे मान्यवर देखील या स्पर्धेला खास भेट देण्यासाठी आले. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अमर गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज झाला. पहिला चेंडू त्याने नो फेकला होता. दुसऱ्या चेंडूवरती चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. इथे पुन्हा एकदा पंचांना एक्सरसाइज करण्याचा मौका मिळतो. शाहरुख खानच्या स्टाईलनं अध्ययन मात्र या ठिकाणी सांगितलं जात आहे की हा चेंडू वाईट आहे आणि अव्वांतरच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या धावा जर तुम्ही खर्च केलात तर कदाचित तुम्हाला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी वाटायला येईल. तुम्हाला गोलंदाजी चांगली करावी लागेल या मॅच मध्ये.
तर खरं तर या स्पर्धेला खास बक्षीस ज्यानं दिलेत दशरथ जानू कदम यांच्याकडून खरं तर यस युवा सेना अधिकारी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी ट्रॉफ्या लाभल्यात उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि पुन्हा एकदा बोलतो मैदानाच्या दिशेनं सुंदर लढत सुरू आहे खरोखरच 19 धावा धावफलकावरती लागला गेल्यात 19 धावा धावफलकावरती इथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं 20 धावा 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 8 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे 2 चेंडू महत्वाचे असतील दोन्ही संघाच्या दृष्टिकोनाने 8 चेंडू 12 धावेची गरज चला मॅच सुरू करा अमर आपण लगेच मॅचला सुरुवात करायची अजूनही फायनल बाकी आहे पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय इथे चांगला चेंडू आहे डायरेक्ट हिट झाला असता कदाचित फलंदाज बाद झाला असता परंतु जर तरला क्रिकेटमध्ये कधीच स्थान नाही आहे आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील नाही आहे खरं तर 7 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे एखादा चेंडू चांगला फेकला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये रोमांचकता आपल्याला पाहायला मिळेल खरं तर अशाच मॅचेस प्रेक्षकांना खूप पाहायला आवडत असतात आणि तसंच मॅच मैदानामध्ये रंगते अमर पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती इथे सहजरित्या फटका खेळून काढला एक धाव घेतले गेले दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न होईल का रनआउटची संधी आणि फलंदाज या ठिकाणी रनआउट का होईना परंतु बाद झाला आता मात्र मॅच सुंदर असं आपण म्हणत असतो सहजरित्या बोलून जातो परंतु मैदानाच्या आतमध्ये जेव्हा ते बॅटर्स उतरतात ना तेव्हा पहिला नो बॉल टाकला चला युट्यूबच्या माध्यमातून आपण चेक करू शकता चला 12th मॅन आमचा तुमचा या ठिकाणी आहे आणि त्याचं लक्ष देखील आहे त्याच्यामुळे कुठल्याही संघाच्या बाजूने आम्ही डिसिजन देणार नाही आहोत याच्याकडे देखील आपण लक्ष द्या 6 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे गोलंदाज शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी अनिकेतला या ठिकाणी प्राचारित केला चला मॅच सुरू करा 6 चेंडू 10 धावेची गरज सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सेमी फायनल रंगदे गोलंदाज अनिकेत सज्ज झालाय पहिला बॉल इथे यष्टांचा भेद त्रिफला उद्ध्वस्त करून टाकल्यात
अजून एक चेंडू कमी होईल. खरं तर 5 मध्ये आता 10 करायचे आहेत. 5 चेंडू 10 धावा करायच्या आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दर्शन नवीन फलंदाज आपण पाहतोय. कुसावडे संघाच्या माध्यमातून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावा बनवायच्या आहेत. 5 मध्ये 10 होऊ शकतात. प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजी देखील तेवढीच तिकट आणि भेदक होत्या. पहिल्या चेंडूवरती यष्ट्या वागवल्यात या गोलंदाजानं. चला मॅच सुरू करा. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत घेऊन सज्ज झालाय. इथे देखील बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. या क्रिकेट मध्ये फुटवर्क तुमचं असणं खूप गरजेचं आहे. अंधाधुंदी फायरिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय तर बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. मराठा वॉरियर्स संघ मालक अर्थातच अनिल पवार आणि नंदू सावंत यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा पारितोषिक अनिकेतसाठी असेल. सुवर्ण संधी आहे. इथे चांगला फटका. क्षेत्ररक्षक धावतात. खरोखर अतिशय सुंदर आणि ते पंचाचा बोट हवेमध्ये. खरोखरच कौतुक आणि कलेक्टिंग एवढं जबरदस्त झाले ना मैदानाच्या आतमध्ये. जेवढ्या वेगानं थ्रो फेकला होता तेवढ्या वेगानं कलेक्टिंग करून स्टंप वरती लावणं एवढं इझी नसतं. आणि लाजवाब. खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी. यष्टिरक्षकाचा फलंदाज बाद. मध्ये करायच्या होत्या 10 आणि तदनंतर 3 मध्ये आता करायच्या 9. मी मगाशी देखील म्हटलं होतं की मायनी संघ म्हटल्यानंतर गोलंदाजीचा तोफखाना आहे या संघाकडे. काल नक्कीच आपण जर पाहायला गेला तर मागच्या स्पर्धेमध्ये देखील अफलातून खेळ राहिला होता आणि आज देखील सुपर 3 मध्ये गेल्यानंतर काय गोलंदाजी करतात. 3 चेंडू 9 धावा. अनिकेत गोलंदाजी अफलातून करतोय आणि फिल्डिंगची साथ देखील तेवढीच चांगलं मिळणं गरजेचं असतं. आणि नक्कीच रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदित्य ला आपण पाहतो. आदित्य नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3 मध्ये करायचे 9 करावे लागेल जर तुम्हाला फायनलचं तिकीट गाठायचं असेल तर. पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. पुढचा चेंडू घेऊन अनिकेत सज्ज झाला. इथे देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पाहण्याशिवाय काय पर्यायच उरला नाही. आणि लगातार चेंडू अफलातून फेकण्यात यश मिळालं. अनिकेत या गोलंदाजाला पूर्ण नक्कीच 2 चेंडू 9 धावेची गरज आहे आणि कंपल्सरी चेसिंग. एक चेंडू षटकार मारावा लागेल तर एका चेंडूवरती 3 धावा घ्याव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. इथं देखील भन्नाट वेगाने चेंडू फेकलाय आणि आता फक्त मॅच मध्ये औपचारिकता बाकी असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये कुणी जाऊ नका. बघा लक्ष असू द्या. लगेच आपण फायनल या ठिकाणी चालू करणार आहोत. संपूर्ण मायनी गाव मात्र खुश असेल. मॅच युटर्न कशा होते ना ते आपल्याला पाहायला मिळते. फायनलची मॅच बाकी आहे त्याच्यामुळे आम्ही विनंती करतो कुणी आतमध्ये जाऊ नका. इथे मॅच जिंकले आणि फायनलचं तिकीट या ठिकाणी खरोखरच समोर मायनी संघ.